कोई बात नहीं, एक आग का इस्तेमाल कर सकते, शूट ज़्यादा इम्पोर्टेंट है। देखो लात मार रहे मुझे। गाइस इसका बर्थडे। आता ये तो मैं कट नहीं करूँगी, ये पार्ट कटिंग नहीं करेगी मी। मम्मी जर हा व्हिडिओ बघते ना भाई तू खूप चुकीचा बोलते तुझा बर्थडे। नमस्कार मंडळी, मी श्रेया, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज मी तुम्हाला एकदम मस्तपैकी रेडी झालेली दिसते, कारण आज आम्ही एक ब्रँडचा व्हिडिओ शूट करतोय आणि त्यामध्ये आज माझ्यासोबत ॲक्टिंग करायला मम्मीसुद्धा आहे। अशा काही कॉमेडी व्हिडिओजमध्ये मम्मीसुद्धा असती, त्यामुळेच आजच्या आमच्या ब्रँडच्या व्हिडिओमध्ये मम्मीसुद्धा आहे। तर आम्ही इथे सगळा आमचा सेटअप मांडलेला आहे। इधर माझी मम्मी, इथे आमचा सेटअप आणि ही आमची कॅमेरा गर्ल। बट असा जर तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येतोय डान्सचा डीजेचा वगैरे, ते आमच्या गल्लीत असते लग्न आमचा एकदम मी एकदम रेडी आहे की आता माझा टेक चालू आता आणि तेव्हाच मध्येच ते गाणे सुरू झाले। आता मी असे पण स्ट्रगल फेस करायला असे मध्ये मध्ये कोणी ना कोणी काही करत असतं, बट हार नहीं माननी है, हम ऐसे बैठे रहेंगे जब तक ये वन नहीं होता तब तक। काहीच नाही, तोपर्यंत कुत्र्याचा आवाज नव्हता, आमचं कुत्रं सुद्धा झोपलंय, एवढं शांत झोपलंय आणि आता हा मध्येच डीजे सुरू झालाय। आता आम्ही काहीच करतो, यही होती है गाइज एक कंटेंट क्रिएशन की, कंटेंट क्रिएटर की लाइफ होती है गाइज, जो आज के वीडियो में मैं आपको दिखाऊंगी। आणि तुम्हाला मी प्रमोशन, ह्या यूट्यूबचं ते प्रमोशन नाही, ते इंस्टाग्रामकडून मला मिळालंय। आणि रिसेंटली आत्ता काल परवाच मी माझ्या इंस्टाग्रामवरती 11K फॉलोअर्स कंप्लीट केले मित्रांनो। सो हे गिफ्ट नाही पाठवले मला 11K बद्दल इंस्टाग्रामने, हे आहे एका ब्रँडचं, त्याची मला ॲड करायची, हेअर कलरचं प्रमोशन करायचं आहे मला। आता हिचं ट्रान्सफॉर्मेशन आणि हे बघा, आणि हे त्याच्यासाठी माझे केस आहे, त्यासाठी हे जे केस म्हणजे ही आज आमची मॉडेल आहे, एका ब्रँडच्या शूटसाठी आज आमची मॉडेल आहे। अशी तुम्ही मी मॉडेल म्हणून गेली असं तुम्ही बघितलं, आता माझ्या मम्मीने मॉडेल म्हणून बघा। हो, त्यांनी मला पण बघितलंय। आता BTS दाखवायला ना काही प्रॉब्लेम नाही आहे, बट ह्याच मोबाईलमध्ये आम्ही शूट करतो, त्याच्यामुळे पर मैं दिखाऊंगी थोडा कमी क्वालिटी वाले मोबाईलचं दिखाऊंगी, लेकिन दिखाऊंगी। आता माझा हात दुखायला लागला, मी 4 डोळ्यातच बोट घालून दिले। होता है गाइस, होता है, कोई नहीं गाइस, कैमरा गर्ल को कुछ होना नहीं चाहिए, 10 बार सॉरी बोलना पड़ेगा गाइस। सॉरी 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 सॉरी, मत रो कोई बात नहीं, एक आग का इस्तेमाल कर सकते, शूट ज़्यादा इम्पोर्टेंट है। देखो लात मार रहे मुझे। इकडं आता ॲप्लिकेशन चाललंय, मला हाताशी धरधर काम करायचं काम चाललंय, ते लावतच येत नाही, त्यात मॉडेलला झोप आली आमच्या। झोप इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे इकडे मिक्स केलं, एवढे उद्योग केलेला लावताच येत नाही मेहंदी, आणि इकडे झोप येऊ राहिली, म्हणजे एवढ्या सुद्धा सिच्युएशनला फेस करावं लागतं। काय माणसाला दिसून फायदा आहे काय? इसे कहते हैं दिन का बिजी शेड्यूल। यहाँ पर लड़की नंबर 1 और यहाँ पर मैं लड़की नंबर 2 मेहंदी का कटोरा पकड़कर खड़ी हूँ आणि आमची मम्मी झोपली है। प्लीज़ गाइस डोंट डिस्टर्ब, आवाज़ मत करो। ये जहाँ आणि ही आमची अशी आमची व्हिडिओ सुरू आहे गाइस। तू कंगू हातावर पडला, उचल 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 उचल। तर व्हिडिओ म्हणजे जसं तुम्ही जर तो याचा व्हिडिओ बघितला असेल, हा आम्ही जो बनवतोय तो, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेहंदी लावताना मी दिसली असेल, पण रिअल सीन ये है की हीच मेहंदी लावती आहे आणि मम्मी झोपली आहे। इथे आमचं सगळं शूट वगैरे करून झालं, मेहंदी अप्लाय करून झाली, ती धुवून झाली, ॲप्लिकेटर काय वरतून लाच ते सगळं लावून झाले। आता आमचा फायनल टेक आहे, इथे आम्ही फक्त आम्हाला एकच टेक घ्यायचा आहे हेअर फ्लिपचा, त्याच्यामध्ये आम्ही 50 टेक घेतले, पण परफेक्ट टेक काय भेटला नाही आम्हाला, बट स्टील कंटिन्यू करू गाईज। आमचं सगळं शूट वगैरे झालंय, अजून आउटफिट काय चेंज केला नाही, कारण आता माझा आणि दीदीचा असा प्लॅन ठरलाय की आम्हाला गावात जायचंय। आणि कशासाठी जायचंय मम्मी आम्हाला गावात? अरे सांग ना, मला कसं माहिती असं? माहिती काय, तिला नाटक करते, हिला नाटक करायला लागले बरं का, ऍक्टिंग करते ऍक्टिंग। सांग सांग, हा सांग, अगं सांग ना। नाही ना, मला नाही माहिती, फुटेज खाती। हा सांग, तू सांग पटकन। नाही माहिती, अगं सांग तर खरी, तू सांग म्हटलं ना, सांग कशाला चालली गावात? हा पाणीपुरी खायला चालली, एवढं 10 रुपयाचे पाणीपुरी, एवढं रेडी होऊन आणारातले मी ने, सांग पटकन काय माहिती मला। अरे सांग ना तुला, अय्या ये बाई एवढं खोटं बोलती ना, हिला सगळं माहिती आम्ही कुठं चाललोय। हा मम्मी सांग ना ग। नाही माहिती मम्मी तुला भाव खाती। हा
माहिती ना. बरं हे सांग काय आहे तुझं परवा तेरवा काय आहे? ते तुम्हाला माहिती, मला काय माहिती. अय्यो बाई एवढी ऍक्टिंग करते सांग ना गं पण. हे डबऱ्यात झाकण कुठे आहे? मला नाही माहित, तू सांग माहिती. सांग सांग ना मम्मी सांग मम्मी सांग काय सांगू? काय आहे आता 2-3 दिवसांनी काय सांग तुला माहिती काय आणि मम्मी सांगते का नाही 2-3 दिवसांनी काय? सांग ना ग मम्मी अशी काय करते 2-3 दिवसांनी सोमवार मंगळवारी. मला असं वाटतं एखादं भांडे पिंडे का डोक्यात घालावं आपटा डायरेक्ट म्हणून तुंबावर लागत पाय डबा देऊ राहिले आपल्यालाच वाटून राहिलं तिला. सांग ना ग पण मला काय माहिती गं. काय तिचा बर्थडे कधी बर्थडे? पाहिलं ना ऍक्टिंग 2-3 वेळा बर्थडे येतो हिचा, 2-3 वेळा बर्थडे येतो. येतोच मग ही लाईक बर्थडे डेट माहिती आहे ही अजून हिच्या बहिणीला एक वेगळीच तिची बर्थडे डेट माहिती आहे म्हणजे मावशीला नाक म्हणजे मावशीला एक बहिणीला तू माझ्या अशी काय बोलती मम्मीला एक बर्थडे डेट माहिती आहे पप्पाला एक माहिती अशा तिच्या 2-4 बर्थडे डेट त्यातली एक पण रिअल नाही. अगं बाई आधार कार्डवरची एक माझ्या मामाने दिलेली, एक शाळेत सरांनी टाकलेली, अशा 3 बर्थडे देते माझ्या. इंटरनॅशनल बर्थडे जसं की 1 जून हे प्रत्येकाचा 1 जूनला बर्थडे असतो तर हिचा 1 जूनला नाही असा आतमध्येच आहे पण चांगला आता तुझं काय आणि सांग आता आणि कशाला गावात चालू चालू पटकन. माझा बर्थडे साजरा करायला चालला. हा चालू आजच चालू बाकी तेव्हाच सांग ना काय का आम्ही गावात कशात लागलो ते तुम्ही सांगायचं, मला काय माहिती. आवाज आवाज कुणाचा कुणाचा आता येतो मी कट नाही करेन हे पाठ कटिंग नाही करेन मी सांग पटकन आता. अरे माहिती सांगितलं ना. एवढं फुटेज काढलं ना मला राग येतो कोणी ठेवले मी. मला नाही माहित तुझ्या मला जेवायचं राहील तू एवढं खायचं चाललं टाइमपास करायचं का टाइमपास करायचं. डायलॉग बाजी देखो सिर्फ वो मेरी वीडियो में आकर आता जितनी एक्टिंग सीख गई है ना इसलिए फुटेज खा रहे हैं इधर भी की बोल नहीं रही है क्या है गाईज तर हिचा बर्थडे आहे 2-3 दिवसांनी बरोबर ना. हा तर बोली तर येऊन की हा किती तारखेला आहे? 14 बघ इकडं काय बघू? का 14 तारखेला तुझा बर्थडे हा ना birthday. हा 14 तारखेला. त्याच्यासाठी आम्ही हिच्यासाठी गिफ्ट घ्यायला चालले गाईज. काय गिफ्ट घेणार आहे ग? हा तिला ते पण माहिती आहे गाईज कारण आम्ही तिच्या आवडीने आणतोय कारण ही बाई अशी आहे ना तिला जर एखादी गोष्ट जर नाही आवडली ती गोष्ट कधीच घालणार नाही त्याच्यामुळे आम्ही तिला घेऊन नाही चाललोय पण तिला माहिती आम्ही काय आणायला चाललोय तुम्हाला नंतर दाखवतो. लेट्स गो आता आम्ही जेवण करतो आणि जातो. लई फुटेज काढलं पलीने फुटेज म्हणजे काय ग? FOOTAG तुझी खुल्ली मी असंच उत्तर देणार आलं मला साखर नाही याच्यामध्ये साखर नाही राहिली. निघालोय तर आम्ही निघालोय मम्मीसाठी सरप्राईज आणायला ते आम्ही तुम्हाला घेतल्यावरती दाखवतो आणि अजून 2-3 कामं सुद्धा आहे बट स्टील गाईज तिला असं वाटते की तिचा बड्डे 14 तारखेला आहे आणि आज तिला माहितीच नाही. हां पण तिला हे माहिती नाही की तिचा बड्डे उद्या आहे 11 तारखेला. त्याच्यामुळेच मी तिला असं बोलत होती की काय ग तुझा बड्डे कधी पण ती सांगत होती पण तिचा बड्डे तिला असं वाटते 14 तारखेला आहे आणि तिला परफेक्ट असं माहिती आहे की ती 14 तारखेलाच आहे. अगोदर असं वगैरे तिच्या गॅरंटीच नाही कारण ती विसरली आहे पण आम्ही तिला कोई ना कोई आ रहा है कंट्रोलर. हा गाईज रस्त्याने चालतोय मधून कोणी येतं मग आमचा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. भूती आकारच करून जातो. हां असं करतो एखाद्या रस्त्यावर बिरजात करते. हां तर ना तिचं आम्ही उद्या डायरेक्ट तिला सकाळी उठल्यावरती डायरेक्ट हॅपी बर्थडे बोलणार सरप्राईज देणार की आज तिचा बर्थडे आणि उद्या सुट्टीवर येते तर इतका भारी उद्याचा डे सेलिब्रेट होणार त्याचा व्लॉग नेक्स्ट पुढचा असेल या व्लॉगमध्ये नाही दिसणार तुम्हाला बट आम्ही काय सरप्राईज देतो ते आम्ही तुम्हाला आत्ताच दाखवून देतो आणि तिला असं वाटतं की लेट आहे आपला बर्थडे एकदम चिल आहे तिला माहितीच नाही आहे तिची रिॲक्शन खरी मज्जा येणार. हां म्हटलं मला जेव्हा बोलले ती म्हटलं माहीत असेल बरं तिला की 11 तारखेलाच आहे असं. नाही मी असं काय तुला एवढं साडीचं पडलं म्हटलं का लगेच तसा बड्डे येऊन पडला तर असं बड्डे आम्ही घेतलं मग ती माझं बड्डे नाही का मग 2-3 दिवसांनी तिला असं आतमून असं हार्ट झालं त्यावेळेस यांना माझ्या बड्डेचं लक्षात नाही का माझा बड्डे 2-3 दिवसांनी. हां तिला असं वाटलं पण आम्हाला माहिती आम्ही तिला कळत देणार नाही आम्हाला माहिती असं सो बघत राहा
आमचं तू सगळं त्याच्या कम्फर्ट झोन, मी माझ्या कम्फर्ट मी काही बोललेच नाही दम ना गाईज. आमचं सगळं काम करून झालं आहे आणि आमची साडी एवढा कलर का हां, तर आमचं सगळं हे घेऊन झालं आहे. काय म्हणते मम्मीसाठी सरप्राईज आम्ही जी साडी घेतली आहे गाईज ती घेऊन झाली आहे. आता आम्ही चाललो आहे घरी आणि मी हिला बोलते की पाणीपुरी खाऊ घाल, तर ही म्हणते नको, तिथं माझ्या स्टुडंट म्हणजे ज्या गाड्यावर आम्ही पाणीपुरी खाल्ला तर हिच्या स्टुडंटचं आहे आणि त्या स्टुडंटला मी लई बमकवलेलं आहे म्हणून नको म्हणते. शी असं मी बोलतो बमकवायला. हा गाईज असं बमकवायला कोणी मराठी शुद्ध भाषेमध्ये असंच म्हणत्या की फटके म्हणजे हिने त्या पोराला लई मारलेलं आहे. असं काही पण लई थोडं माझ्यावरती ना अन्याय होतो. नो गाईज थोडं मारलेलं आहे. मग ही म्हणते नको. भले गेले मार. हाँ जरी भले की माहिती है हर एक स्टूडेंट मार खाता है, लेकिन वो कंफर्टेबल, अगर मैं उसके पानीपुरी की गाड़ी एक सेकंड रास्ता क्रॉस करना 1 मिनिट रुक. पण तू आता नाही शाळेत तू का एवढं टेन्शन घेतली? तरी पण मॅथचे टीचर म्हटलं मला नाही सांगायचं, मी खूप दिवसानंतर बाहेर आली आणि हिनं मला पाणीपुरी खाल्ल्याशिवाय जर घरी नेलं तर माझा राग तू घरी जाऊन बघशील. दुसरीकडे पुढे चाल बघा स्टुडंटच्या गाड्या. चालेल कुठं बी चाल, पण मला चाल घेऊन चाल, मला पाणीपुरी खायची. व्हॉट मेरी पॅन्ट गेश वाट बघ. अरे काय लागले काय बंगार होतं काय माहिती, कापूस लागला होता माझ्या चप्पलला. सो चला मित्रांनो भेटूया पाणीपुरीच्या गाड्यावर. सी गाईज फायनली तुझा आता 1 सेकंदापूर्वी झालेला प्लॅन शेअर करू शकतेस का गाईज सोबत? नक्की शेअर करते. हां कर ना. तर आम्ही काय ठरवले, आता आम्ही ना थोडीशी खरी घेतलेली सोबत, म्हणजे ज्या काय बाकीच्या वस्तू ना हां त्यांनी हातात घेऊ आणि साडीची पिशवी दोन्ही इकडून जाताना ना बाहेर अशी टाकून देऊ. बोलते की डस्टबिनमध्ये टाकून देऊ आणि तिला इतकं फोन आला तिचा की काय मी साडी असं घेतली कोणी आवाज सांगितलं की नाही घेतली, भेटलीच नाही. जी पाहिजे होती ती आणि जी पाहिजे होती ती डायरेक्ट 3000ला प्राईज होती. आमचं एवढं बजेट नाही, दोघांना मिळून घेतो गाईज आम्ही, त्याच्यामुळे आमचं एवढं बजेट नाही. तर आम्ही बनवली आम्ही तिची आणि आम्हाला तिथे बाकी एक बी साडी पटली नाही. तिला माहिती असं होऊ शकते की आम्हाला एक बी पटली नाही. हां असं कारण तिला असं माहिती असं होऊ शकतं. पण हां आता आम्ही ही साडी फक्त ती बाहेर नाही पाहिजे, दरवाजा वगैरे जर खोलायला जर आली ती तर तिथं आमचा प्लॅन डिच होऊ शकतो. बट तिला आम्ही प्रयत्न करणार आहे वगैरे ब्लॉग पाहिजे. आय डोंट ब्लॉग थोडा संशय येऊ शकतो की यांनी बहुतेक आणली असेल साडी. आम्ही ब्लॉग बिग काहीच घेऊ शकत नाही गाईज. जर घेतलाच चुकून नसं तर ते मम्मी आम्ही तुला असं ब्लॉग घेऊन असं सांगू का, प्रॉमिस करतो का की पुढच्या वेळेस येऊ. नाही असं नको, तरी तिला खोटं वाटेल म्हणते तिला. नाही वाटलं हा वाटेल त्यापेक्षा काहीतरी करू आम्ही. नाही त्यापेक्षा ना काहीच नाही. आता काहीच आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकत. हा किती प्लॅनचीच होते आम्ही, किती प्लॅनचीच. बट आता फक्त ती एवढंच आमचा हा प्लॅन आहे की ती बाहेर नाही पाहिजे. म्हणजे ही साडी आम्ही घराच्या बाहेर लपून ठेवू. घराच्या बाहेर गेलो आम्ही त्याला दाखवतो घराच्या बाहेरची फुटेज. कॅमेरा थोडा हलेल पण ॲडजस्ट करू गाईज. म्हणजे गडच 21 नाही आहे पूर्ण त्या गाईज. फायनली आम्ही खूप वेळापासून घरी आलेलो आहे. तर आम्ही खूप वेळापासून घरी आलेलो आहे आणि त्यानंतर आम्ही एक मिनिट रिस्क एवढा रिस्क नाही करा. ती बाई एकदम छाती लगेच डॉक्टर येऊ शकतो. बंद कर दरवाजा. हां आता दरवाजा वगैरे बंद केला आहे आम्ही. तर गाईज घरी आल्यानंतर मी थोडासा नॅप घेतला कारण मला डोकं दुखायला लागलं होतं. सो आता आम्ही झोपायला आलो आणि आम्ही तुम्हाला सांगतो की आता थांब हाजी आम्ही काय करणार आहे. तर आता ह्या ब्लॉगमध्ये हे सरप्राईज आम्ही दाखवू शकत नाही कारण बड्डे उद्या आहे, त्याचा वेगळा ब्लॉग येणार आहे. आणि ती साडी कुठे लपवली काय आणली सगळं उद्या आम्ही उद्या कशी ते पण उद्या दाखवतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला सांगणार होतो की बाहेर कोणी नसेल तर. हां त्यावेळेस बाहेर कोणीच नव्हतं पण आमच्या घरात डॉगी आणि आम्ही गेल्यावर तिला लगेच आमच्या अंगावरती आता ते लगेच बाहेर येतं. आम्ही काही केलं बाकीचं सगळंच घेतलं सामान हातावर घेतलं आणि ती पिशवी बाहेर घराच्या बाहेर टाकून दिली. मला मध्ये गेली झालं बाहेर जाऊन कोणतरी घेऊन गेलं तर मलाच चुना लागला. आपल्याला दोघांनाच नाही डायरेक्ट आमच्या दोघींची सेविंग्स टाकून घेतलेलं ना आम्हाला दोघींना जातात झालं म्हटलं. पण मध्ये गेलं मम्मीला सांगितलं मम्मी चहा ठेव मला चहा प्यायचं आहे. आणि मग तोपर्यंत लपवून ठेवलं ते. हां थोडंच तिकडे गेलं आणि मग तर ते उघडच ठेवून गेलं. ते बाहेर आले मग आल्लात ठेवलं. मग ते दुकानमध्ये काउंटरमध्ये घालून ठेवलं. सिक्रेट बिझनेसचं जे काउंटर आहे त्याच्यामध्ये आम्ही ते लपवून ठेवलेलं आहे. आता डायरेक्ट उद्या सकाळी तिला सरप्राईज भेटणारी म्हणजे नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तुम्ही या व्हिडिओला जर ज्यांनी बघितलं त्यांनी याचा नंतरचा व्हिडिओ येणार तो सुद्धा नक्की बघा. बाकी हा तो छान साडी घेतली तिला इतकी सुंदर भेटली असं
मुद्दामून आम्ही तिला जबरदस्तीने इतक्या छान साड्या होत्या, पण प्राईस खूप आम्ही असं बोललो की ना इतक्या छान आमचा बजेट कमी होता. आम्ही असं एकदा आमचं बजेट कमी होतं तिथे डायरेक्ट 3,000 स्टार्टिंग होती. लिटरली फिलिंग काय मध्ये घात नव्हती. मी कधी असं म्हणत नाही मला साडी घ्यायची, मग मी आता म्हटले पण आवडली पण तिला ना. आणि तिला ती एक त्यांच्या त्या शॉपचं जे पेज होतं त्या पेजवरती साडी दाखवली होती, पण तिला ती भरपूर आवडली होती. सो तिला असं वाटतंय की यार त्यातून मग त्यांच्या चॅनल चालली ते याच्यापेक्षा खूप छान. ती नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि याचा नेक्स्ट ब्लॉग जो असेल तो खूप स्पेशल आहे. आणि उद्या आमचा एक कुठेतरी बाहेर जायचा फॅमिली ट्रिपचा प्लॅन आहे. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. त्याचा बड्डे म्हणजे असं कसं फुल टू प्लॅनिंगमध्ये आमचा फुल प्लॅनिंग झाला. तिचा बड्डे आम्हाला काय सेलिब्रेट करायचा, पण तिला माहितीच नाही की तिचा उद्या बड्डे काय. हेच मोठं सरप्राईज तिच्यासाठी. तिथल्याच वाटतं 14 तारखेला आहे, पण नाही. मम्मी जर हा व्हिडिओ बघते ना, भाई तू खूप चुकीचा बोलते, तुझा बड्डे विसरली मम्मी तू. पण आम्ही 8 दिवसापासून आधीपासून किंवा असं मागच्या 28ला आमच्या तेव्हापासून आमचं हे करू ते करू ते करू ते करू. आम्ही मुद्दामून असं विचारतो, आम्ही मुद्दामून तिला असं विचारतो, मम्मी तुझा बड्डे आहे ना. बड्डे ती म्हणते हा मग माझा बड्डे 14 तारखेला बड्डे. भाई लगे मज्जा येणार गॅस नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही नेक्स्ट व्लॉग नक्की बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप भारी व्हिडिओ असणार आहे. आणि ज्यांनी हा व्हिडिओ बघितला तोच याच्यानंतरचा व्हिडिओ तो सुद्धा एकदम विश्वासाने बघा. तोपर्यंत बाय.